तुषार सकपाळ तयार. पहिला बॉल सोडून दिला बॅटरने. पंचांचा इशारा, व्हाईट बॉलचा कॉल. अतिरिक्त धावेनं टीमच्या खात्यामध्ये ऍड होतोय. दबाव बसणार आहे कारण का आजच्या दिवसामध्ये प्रेम देसाईनं चांगली बॅटिंग केले. पहिला बॉल व्हाईट आलाय. टाईट आहे वा. तुषार सकपाळ पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. ओहो, फटका चांगला एक्झिक्यूट केलाय. बॉल निघाला टिप मिड विकेटच्या दिशेने. एकतर सिंगल येते. सेकंडचा कॉल नाही. एकच मिळेल धाव. पहिल्या बॉलवरती धाव मिळाले. दाणे दाणे पहिले काय खाने वाले का नाम, लेकिन आज की शाम होगी किसकी राम. पहिल्या बॉलवरती तर सिंगल आले. 2 धावा धाव फलकावरती. गौरव धुमाळ ऑन साईड बॉल अटॅक करण्याचा प्रयत्न केलाय. फलंदाज गौरव धुमाळ मैदानाच्या बाहेर. फलंदाज बाद. पुढे थोडं तुम्ही फुटवरचा वापर करताय तर पाठीमागे प्रताप सकपाळ नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये गणेश कदम दाखवलं होतं. 30 षटकांचा माय टॉस जिंकला. बॉलिंग घेण्याचा निर्णय. गौरव धुमाळ टीमचा कॅप्टन मैदानाच्या बाहेर. पहिला बॉल व्हाईट टाकला होता. त्याच्यानंतर सिंगल धाव आणि आता विकेट. टोटल झालेला आहे धाव फलकावरती. फायनलचा मॅच आणि प्रत्येकाला फायनलचा मॅच हा वन साइड नसावा हे प्रत्येकाला ठाऊक आहे. चला घाई करायची, जास्त वेळ घेऊ नका. गणेश तुषारच्या खात्यामध्ये विकेट येते. चांगली ती स्टंपिंग पाहायला मिळाले प्रताप सकपाळची. आजच्या दिवसामध्ये कोणता संघ बाजी मारणार. 30 धावा जर जमा केल्या तर एक चांगली टोटल उभी राहील. प्रेम देसाई ज्यांनी अर्धशतक दुसऱ्या मॅच मध्ये ठोकलंय. पहिल्या मॅच मध्ये धावा त्याच्या बॅटमधनं आलात आणि ज्या फायनलच्या मॅच मध्ये काय करणार आहे उकळण्याचा प्रयत्न. व्हाईट बॉलचा कॉल. 1 फ्रॉम द ओव्हर. एक बॉल समाप्त. तो बॉल टाकू शकत नाही. 3 धावा धाव फलकावरती. 30 धावा जर जमा केल्या तर एक चांगली टोटल उभी राहील टीम बीसीसी गोगवे संघाची. तुषार सकपाळ. बीसीसी गोगवे एक पॅक टीम आहे पूर्णपणे. आता झालेली आहे. सुरुवात त्यांनी केलेली आहे. पण लाखवर टीम. प्रताप सकपाळ, नयन सकपाळ पॅकपुटला गेले. परंतु हा बॉल योग्य आहे आणि डॉट बॉल आलाय. चांगला बॉल. गणेश कदम आणि प्रेम देसाई. टोटल झालेले आहे धावा ते एकूण 3 बॉल झालेले आहेत. 3 धावा. कमीत कमी 10 धावा येणं या षटकामध्ये तितकं महत्वाचं आहे. ओहो, विकेट करण्याचा प्रयत्न केलाय परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. डॉट पुन्हा एकदा तुषार. आजच्या दिवसामध्ये काय गोलंदाजी केली तुषारने. मागील देखील मॅच मध्ये फक्त धावा दिली होती 1 आणि या मॅच मध्ये देखील तेच करत असताना फिंगर रोलचा वापर वारंवार करतोय. व्हाईट बॉलचा कॉल. अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये. 1 सिंगल धाव. 4 धावा धाव फलकावरती आल्यात. चांगली बॉलिंग करतोय कारण माहिती आहे जागेवरून खेळणं तुषारला तितकं सोपे नाहीये. आणखीन एक चांगला बॉल. आणखीन एक डॉट. वेग चांगला आहे. टप्पा टाकल्यानंतरच काही कमालीची बॉलिंग आतापर्यंत राहिले. डॉट बॉल. शेवटचा बॉल या षटकामधला. 4 धावा 1 विकेट गॉन. ओहो, पुन्हा एकदा डॉट बॉल. कमालीचं षटक राहिलंय या षटकामध्ये. फक्त आणि फक्त धावा आल्या त्या फक्त 4 आणि 1 विकेट. गौरव धुमाळ पास झालेला आहे परंतु बीसीसी गोगवे म्हणते की आम्हाला 1 ट्रॉफी जिंकायचे. आणि जर लागोपाठ जर 3 षटकार ठोकले तर सुनील दादा शिंदे स्टार क्रिकेटर कुरोशी यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं पारितोषिक प्रेम देसाईसाठी असणार. लॉस मेड करतोय. प्रेम देसाई यांनी जर 3 बॉलमध्ये 3 षटकार ठोकले तर स्टार क्रिकेटर सुनील शिंदे कुरोशी यांच्या माध्यमातून 1000 रुपये. ज्ञानेश्वर आले बॉलिंग ट्रॅकवरती. पहिला बॉल फेकून दिला परंतु बॉल हवेमध्ये. कॅचचा कॉल आणि प्रेम देसाई मैदानाच्या बाहेर बाहेर बाहेर. फलंदाज गॉन.
महत्वाचा फलंदाज इथे बाद होतोय प्रेम देसाई, परंतु नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय. आणि आता बीसीसी गोगवे संघ हा अडचणीच्या पेच्यामध्ये नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये राहुल दाखल होत आहेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये गणेश राहुल दाखल झालेत आणि 4 धावा फलकावरती 2 विकेट गॉन झालेल्या आहेत. चांगलं कमबॅक केलं गोलंदाजानं. पहिल्याच बॉलवरती ज्ञानेश्वर सकपाळच्या खात्यामध्ये विकेट. नवीन बॅटर मैदानाच्या दाखल झालेले आहेत. ओहो, इनसाइड आउट पॉइंटमध्ये बॉल चाललाय. डिक्लेअर झोनमध्ये हळूवार पद्धतीने एकच सिंगल, 5 धावा. फायनलच्या मॅचमध्ये म्हणजे आघाडीची जोडी होती ना, प्रेम देसाई आणि गौरव धुमाल, हे मैदानाच्या बाहेर आहेत. आणि इथून पुढे आता फक्त वाटेवरती काय उरलंय तर संघर्ष उरलाय. तर वाटेवरती काटे टाकणारे आपलेच आणि याच काट्यातून तुम्हाला मार्ग काढायचा आहे. चांगला बॉल एक डिलिव्हर केलाय, थर्ड बॉल. तर संतोष देसाई बॅटिंगसाठी येतील का? त्याचबरोबर आम्ही काही सन्मान घेतोय. विनोद दादा सकपाळ यांना विनंती करतोय की आपण मुख्य व्यासपीठावरती यावर निस्तारपणे व्हावं. आणखीन एक डॉट बॉल काही सन्मान या मुख्य व्यासपीठावरती मी करत आहोत. विनोद दादा सकपाळ यांचा आम्ही इथे एक सन्मान घेतोय. बॅटची कडा लागली आणि तिथून एक सिंगल धावित बॅटच्या माध्यमातून येते. टोटल झालेले आहेत एकूण धावा 6 धावा. फायनलची मॅच जशी हवी आहे ना तशी होत नाहीये. अशा पद्धतीनं मागील गणेशने मॅच खेळला आणि एक ना एक इथे विरोध मिळालाय बीसीसी गोगवे टीमला. ओहो, कडक शॉट, बॉल निघाला सीमारेषेच्या दिशेनं आणि चांगली फिल्डिंग होते. 2 धावा आतापर्यंत या बॉलवरती आलेल्या आहेत. बघता बघता 2 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर या षटकामध्ये 4 आल्यात. टोटल झाल्यात एकूण 8 धावा टॉप फलकावरती. दोन षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. 8 धावा टॉप फलकावरती लागल्यात. शेवटचं षटक आणि या षटकामध्ये धावा येणं तितकंसं महत्वाचं आहे. 8 धावा टॉप फलकावरती. संतोष देसाई सर बॅटिंगसाठी येणार का हे देखील महत्वाचं आहे. ज्ञानेश्वर प्रदीप आलेला बॉलिंग ट्रॅक वरती. पहिला बॉल, ओहो, हेलिकॉप्टर लँड केलंय. गणेशच्या बॅट मधून आलाय ते बबम का बॅगेट 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 ठोकलाय षटकार. जबरदस्त इथं फटका खेळला, एक्झिक्यूट केलं या बॉलला आणि 14 धावा धाव फलकावरती. जर 25 धावा झाल्या तर मॅच बनवू शकते गोगवे बीसीसी गोगवे 11 टीमसाठी. षटकार, चांगली बॅटिंग करतोय गणेश कदम. नेक्स्ट बॉल, आणखीन उडवण्याचा प्रयत्न केला गणेशने, परंतु बॅट आणि बॉलचा कोणताही कॉन्टॅक्ट नाही आहे. किंबहुना डॉट. चांगला बॉल. पहिल्या बॉलवरती षटकार, त्याच्यानंतर डॉट. 14 धावा धाव फलकावरती आतापर्यंत लागल्यात. नेक्स्ट बॉल, आणखीन एक जबरदस्त इथे कडक प्रहार. बॉल चालला इथे सीमा पार. आलाय तो गणेश कदमच्या बॅट मधनं A1 क्वालिटीचा 4 धाब्यांसाठी चौकार. 18 धावा. चांगली वाटचाल. गणेश मागील मॅचचा हिरो होता. चांगली बॅटिंग करतोय. 18 धावा. 25 धावा झाल्या तर मॅचला मजा येईल, 100% मजा येणार आहे. का दोन्ही संघ तितक्या ताकदीने चाललेत. 3 बॉलचा खेळ बाकी आहे. 3 बॉलमध्ये 8 धावा आल्या तर चांगली मॅच बनू शकते. नेक्स्ट बॉल, फ्लिक करण्याचा प्रयत्न केलाय. पाठीमागे बॉल नाराज आहे कारण का लोवर फुल टॉस होता.
22 एक धाव अडकून 19 धावा. एक षटकार एक चौकार. गणेशच्या बॅटमधून प्रतीक सकपाळवरती आक्रमण केलं. 4 बॉलच्या वाट्यापैकी आतापर्यंत 10 जमा केलं, गोळा केलं. बॉल 10 मुक्त करण्याचा प्रयत्न केला बॅटरने, परंतु इथं डॉट बॉल आला. शेवटचा बॉल यावरती मोठा प्रहार तर 25 होऊ शकतात, म्हणजे एक चांगली टोटल उभी राहील. नेक्स्ट बॉल शेवटचा बॉल देखील आक्रमक करण्याचा प्रयत्न. फर्स्टला इथे डॉट आला. बघता बघता 3 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. बीसीसी गोगवे एका ट्रॉफीचे हकदार आहे. 18 बॉल 20 धावांची आवश्यकता. श्रीबाल सिद्धेश्वर चषक 2026 एक शानदार दमदार पर्व. चला लगेच फिल्डिंग लावून घ्या. बीसीसी गोगवे टीम फायनल मध्ये धडक मारले. चला जाऊया मॅचच्या दिशेनं. 19 धावांचं 20 धावांचं लक्ष्य आणि तुषार सरबडे आदरणीय निलेशजी साळुंके साहेब यांचा मी ते सन्मान करतोय. गणेश कदम पहिला बॉल बॅकफुटला गेले. पंचांचा इशारा, व्हाईट बॉलचा कॉल. एक धाव इथे सिंगल मिळते. आम्ही काही सन्मान घेतोय. निलेश दादा साळुंके साहेब यांचा इथे आम्ही सन्मान घेतोय. श्री निलेश दादा साळुंके साहेब. सुशांत आहे दुसऱ्या एंडला. नेक्स्ट बॉल प्रताप सकपाळ आणि हेलिकॉप्टर लँड करण्याचा प्रयत्न करतो. हा बॉल टॉटल. फायनलचा मॅच, फायनलचा मुकाबला. जीवनामध्ये जोपर्यंत आपल्या फोटोला हार लागत नाहीये ना, तोपर्यंत कधी जीवनामध्ये हार म्हणू नका. आणि त्याच पद्धतीने ते लढावं लागेल, त्या पद्धतीने ते खेळावं लागेल. आणि खेळतायत.
त्याचबरोबर आपण काही सन्मान घेतोय. निलेश साळुंके साहेबांचा सन्मान घेतोय. ओहो, आणखीन एक डॉट बॉल. त्याचबरोबर KSK क्रीडा प्रतिष्ठान विद्यमान उपाध्यक्ष सन्माननीय आदरणीय शशिकांतजी भातोशी साहेब यांचं इथे आगमन झालेलं आहे. आपण करूया त्यांचं सहर्ष स्वागत. इथे डॉट टाकलं, लगातारचे इथे 2 बॉल डॉट. मॅच ऑन आहे. BCC गोगवे आज हारण्यासाठी टीम आलीच नाहीये, ती जिंकण्यासाठी आलंय. लाव चुन मळ तंबाखू चोळीत मळीत चोळीत मळीत चोळीत मळीत चोळीत मळीत थप 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 थप. अच्छे षटकार काय एक्झिक्यूट केलंय. लेन बॉल होता आणि त्याला लवकर पिक केला प्रतापने आणि प्रतापच्या बॅटमधनं षटकार षटकार. चांगला स्ट्रोक इथे प्रतापने लगवला. 7 धावा आलात. टोटल आपण पाहिला तर 7 धावा झाल्यात. नेक्स्ट बॉल गणेश कदम. आणखीन एक कडवा बॅटनं कडवा मारला. लॉंगॉन मध्ये फिल्डर आहेत, दूर आहेत, अंतर कापत तोपर्यंत 2 सहज. फायनलचा मॅच जशी हवी तशी नाही. 2 धावा, 9 धावा धाव फलकावरती आणि आता 11 धावेंची गरज आहे. 14 बॉलचा खेळ बाकी. 11 धावेंची गरज. गणेश कदम लोवर फुल टॉस फुडात टाकला, तिथून डॉट आला. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. 1 बॉलचा खेळ बाकी आहे. माफ करा, 1 बॉल पहिला वाईट आला. लगातार 2 बॉल डॉट, त्याच्यानंतर षटकार, त्याच्यानंतर 2 आणि आता डॉट. शेवटचा बॉल. गणेश कदम तयार. तो BCC गोगवे टीम अच्छा दिवसामध्ये आहे ना, खरं तर संध्याकाळच्या सत्रामध्ये काय कमबॅक केलं या टीमनं. ना भूतो ना भविष्य असा खेळ केलाय. फायनलच्या मॅचमध्ये एक बलाढ्य टीम आहे, त्याच्या विरुद्ध खेळत असताना, परंतु आजच्या दिवसामध्ये बलाढ्य टीमला त्यांनी बाहेर काढलं. खूप चांगला त्यांचा आजच्या दिवसाचा प्रवास राहिला आणि BCC गोगवे टीम आहे ना, ही आजची तरी कधी विसरणार नाहीत. ओहो, फ्लिक केलं या बॉलला, पायामध्ये टाकलं होतं. लॉकआउट मध्ये प्रेम देसाई. बॉलवरती एक सिंगल येतं. सिंगलची मदत. नरेश बाबा भोईर, आदिशक्ती डेकोरेटेड चे मालक यांचं इथे आगमन होते. करूया आपण त्यांचं सहर्ष स्वागत. मैदान त्यांच्या माध्यमातून उपलब्ध आणि सिंगल आली. सिंगलच्या मदतीनं 12 बॉल 9 धावा धाव फलकावरती आलात. आज भरपूर काही गोष्टी घडल्या गेल्यात. 12 बॉल 9ची आवश्यकता, 11 धावा धाव फलकावरती आल्यात. चला काही करा. प्रेम देसाई बॉलिंग ट्रॅक वरती. पहिला बॉल बॅटने केलाय. सिंगल येते. सेकंडचा कॉल केलाय. गौरव धुमाल खराब फिल्डिंग. फक्त 2 मिळतील. मी राहुल दादा साळुंके साहेबांना विनंती करतोय की आपण मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हावं. मैत्रीचा दुनियेतील राजा माणूस. दिखने में छोटा लेकिन घाव गंभीर, राहुल दादा साळुंके. ओहो, फटका फसला स्वतःच्या फॉलोथ्रो मध्ये. आणखीन एक विकेट प्रेमच्या खात्यामध्ये. पहिली ट्रॉफी मिळणार आहे BCC गोगवे टीमला. टोटल झालेले आहेत ते 13 धावा. सुशांत आणि प्रताप इथे बाद झालाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात. विकास. ओहो, चांगला फटका. विकासने फक्त स्टेअर केला या बॉलला
सिंगल धाव येते. सेकंडचा कॉल करत आहेत परंतु मिळणार नाही. 14 धावा. चौदा. त्या मॅच मध्ये होतंय काय नक्की काही समजेना, कारण प्रताप सकपाळची बॅट बॉलिंग. 14 धावा धाव फलकावरती. एकदा मॅच जवळ आहे. एक मोठा विकेट. पाहू धुमाळ काय त्यांचं नाव आहे, त्यांनी बाद केले फलंदाजाला. अरे वा 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 वा. काय त्याचं नाव, राजेश धुमाल. आणि हे मला वाटतंय 45 ते 50च्या घरामध्ये असणार आहेत एसटी रक्षक. हा 9 तरुण काय किपिंग करतायत, काय जबरदस्त आहे ते किपिंग. आणि टोटल झालेले आहे 14. आणि एका मोठ्या धावेची मोठ्या फटकेची गरज आहे. एक मोठा 6 आला तर मॅच बनेल. डॉट आला, चांगली बॉलिंग प्रेम देसाई. आता 6 किती बॉल आहेत, हा बॉल डॉट. 7 बॉल आणि 7 ची आवश्यकता. मॅच ऑन. 5 बॉल झालेले आहेत म्हणजे 7 बॉल आणि 7 ची गरज. मॅच ऑन. कुठेही जाऊ नका. सहजासहजी ही मॅच संपणार नाही हे प्रत्येकाला ठाऊक आहे. हा जर बॉल डॉट आला किंबहुना या बॉलवरती जर 1 रन आली तर मॅच जिवंत राहील. 2 धावा आल्या तरी हा मॅच जिवंत राहील. 7 बॉल 7 ची मॅच, परंतु एक मोठा फटका मॅच संपेल. किती बॉल राहिलेत बाकी, एकच बॉल राहिलाय बाकी. एक बॉल बाकी आहे. 5 बॉल झालेले आहेत. 7 बॉल आणि 7 ची गरज आहे. सर नो आहे का एक बॉल, स्टंपिंग केला तो. विकास खेळला तो नो आहे. ओके ओके मग चला 8 बॉल. सर एक मिनिट, त्या 9 मध्ये धाव पळून काढली का, मग त्या 2 धावा होतील, मग 4 धावा हव्यात. मग 4 धावा हव्यात बरोबर. ओके पाच धावा आहेत. येस चला 5 धाब्यांची गरज आहे. बिगिट करण्याचा प्रयत्न. आणखीन किती डॉट बॉल. चला 7 बॉल आता बाकी आहेत. जिंकण्यासाठी 5 धाब्यांची आवश्यकता. गेम ऑन, मॅच ऑन. बीसीसी गोगवे देखील काय कमालीची कमबॅक फाईट करते या मॅच मध्ये. 7 बॉल 5 ची आवश्यकता. हा बॉल देखील डॉट किंबहुना वाईट. ओहो व्हाईट बॉलचा कॉल. अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये. 4 धावा हव्यात. 7 बॉलचा खेळ बाकी. मॅच ऑन. कोणता संघ इथे फायनल मारणार आहे, कोणता संघाचा डंका. आणि ते पुन्हा एकदा व्हाईट, त्याच्यामध्ये प्लस धाव. आणि आता काय आहे तर किती धावांची, 2 धाब्यांची गरज. 7 बॉल 2 धाबा. प्रेम देसाई सध्या महागडा ठरला जातोय. 2 धाब्याची गरज आहे. आणि हाय देखील चांगली ते किपिंग केली, फलंदाजी ते बाद झालंय. आणि आता 6 बॉल 2 धाब्यांची आवश्यकता. केस क्रीडा प्रतिष्ठानचे विद्यमान उपाध्यक्ष शशिकांतजी वातोशी साहेब यांचं इथे आगमन करूया. पण त्यांचं सहर्ष स्वागत. विहान खरं तर प्रथमच
तुझी टीम आज BCC गोगवे फायनलला गेले. कसं वाटलं फायनल जाताना? परंतु एक ट्रॉफी तुमच्या नावावरती राहणार आहे. छान. बस छान. 6 बॉल 2ची मॅच. चला 2 बॉल 2 धावा हव्यात. 6 बॉलचा खेळ बाकी आहे. गौरव धुमाळ टीमचा कॅप्टन चॅम्पियन कोण होणार? दाने दाने पे लिखा है खाने वाले का नाम, दाने दाने पे लिखा है खाने वाले का नाम, और आज की शाम होगी किसके नाम. 6 बॉल आणि जिंकण्याकरिता हव्यात त्या 2 धावा. गौरव धुमाळ बॉलिंग ट्रॅक वरती आलेला आहे आणि आता या धावेला रोखणार का? कित्येक वेळा असा पराक्रम झालेला आहे की 6 बॉल 2 धावा रोखल्यात. गौरवचा पहिला बॉल तेच तर यार, पहिला बॉल डॉट. असं वाटतंय की आता 2-3 धावा कमी पडल्यात. प्रेमनी चुकी केली, त्याने एक्स्ट्रा धावा खर्च केल्या आणि आता पहिला बॉल गौरव धुमाळचा डॉट. टीमचा कॅप्टन आहे, माहिती आहे या सिच्युएशनला काय करायचं आहे आणि तो करतोय. ज्ञान वाटलं जातंय. संतोष देसाई सर हिरो. बघा टीमचा मुखिया, टीमचा लीडर आणि टीमचं बाउंडिंग कसं असं आज आपण पाहिलं. BCC गोगवे टीम. नेक्स्ट बॉल. हा बॉल देखील टॅप केला आणि फटका फसलाय हवेमध्ये. बॉल कॅचचा कोणी कॅच. ओ माय गॉड, राहुलने कॅच पकडलाय. 4 बॉल 7ची आवश्यकता. मॅच ऑन, गेम ऑन आणि BCC गोगवे थांबायचं नाव घेत नाही. 4 बॉल 2 धावा 2 धावा 4 बॉल. आत्ता जबरदस्त. बघा किती आणि जर BCC गोगवे टीम जर जिंकली तर यश देसाई यांच्या माध्यमातून किती 2000 रुपयाचे तब्बल कॅश प्राइज दिलं जाईल. आणि जर धरला तारा नाहीये, प्रत्येकाला ठाऊक आहे. जाऊया मॅचच्या दिशेनं. मॅच रंगतदार होता. BCC गोगवे संघ जिंकला तर या मॅचमध्ये या टीमला यश देसाईच्या माध्यमातून 2000 रुपयाचं धनादेश असणारा जबरदस्त फाईट करतं BCC गोगवे. 4 बॉल 2ची मॅच. नवीन पॅटर्न मैदानाच्या आतमध्ये तुषार. जबरदस्त मॅच. पुन्हा एकदा गौरव धुमाळ बॉलिंग ट्रॅक वरती. ओ बॅकफुटला गेले. आणखीन एक डॉट बॉल. ओ माय गॉड, काय जबरदस्त आहे इथे. मॅच इथे रंगला गेलाय. 3 बॉल इथे लगातार इथे डॉट टाकलाय आणि मग ती इथे रिंगटोन येते. टाटा टू 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 टी 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 टाय, टाटा टू 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 टी 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 टाय 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 टाटा टाय 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 टाटा टू 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 टी 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 टू 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 टू. 3 बॉल डॉट. जबरदस्त मॅच रंगत असताना 3 बॉल 2ची मॅच. कोणी मॅच जिंकेल? गौरव धुमाळ काय बॉलिंग करतोय. गीचे गोले टाकतोय. गीचा निखारा की ज्वाळेमुखीचा इशारा. 3 बॉल 2ची मॅच आणि फटका फसलाय. प्रेम देसाई बॉलच्या खाली कॅचच्या दूर आणि ही मॅच जिंकली टीम लाखवड संघाने. ही स्पर्धा जिंकली. संघर्ष केला, जिद्दीनं पेटले होते आज BCC गोगवे टीम, परंतु स्पर्धा हरली. काही हरकत नाहीये. मॅच कोणी जिंकली तर मॅच जिंकली टीम लाखवड संघाने, परंतु मन जिंकली टीम BCC गोगवे संघाने. अभिनंदन दोन्ही टीमचे आम्ही करूया. सहर्ष स्वागत. फायनल तो मॅचचा पुरस्कार नो डाऊट प्रताप सकपाळ.